राम राम. तर आम्हाला भेटायला कोण आले बघा, युवराज भाऊ आले, ते पत्रकार आहेत बघा. ते कोल्हापूरवरून आले. तर कोल्हापूरच्या पण पलीकडे कुठं त्यांचं गाव आहे, राधानगरी. राधानगरी. डांबोड. तिथनं आले, तितक्या लांबून आलेत बघा भेटायसाठी. भारी वाटलं आपल्याला इतक्या लांबून लांबून भेटायचं. म्हणजे फोनवर ह्याच्या अगोदर झालं वाटतं आमचं बोलणं. म्हणजे भरपूर कोल्हापूरची पण भरपूर फॅन आहे, ती होतोय बोलणं. पण नेमकं हीच आता समोर बघितलं, आता लक्षात ठेवेल काय त्यांचं मित्र बी आहेत बाबा, पाटील साहेब. तरुण भारतचं हे आहे ते वार्ताहर. तर आता इथनं मोहर लक्षात राहील. चेहरा बघितल्यानंतर लक्षात राहते. काय कमेंट असते कायम, पण कमेंट मधनं आणि असं रिअल समोरासमोर भेटण्यात जरा फरकच आहे. त्याच्यामुळं आता झाली पहिल्यांदा भेट. आम्ही पण तिकडे गेलो आदमापूरला, देवाला बिवाला, म्हणजे आवर्जून आता भेट घेऊ यांची. आमोशाला काय, आता आम्ही जर आमोशाला जायचं, आम्हाला 1-2 आमोशाच्या वेळेस जरा दाखला घडला, त्याच्यामुळे आम्ही जात नाही आता थांबून जावा रविवारच्या वेळेस. आता जेवण करून जेवण करून जावा बरं का. आता कसं झालंय, आता बरेच दिवस झाले मी यांची कमेंट बघायला लागलोय आणि मला खरोखर बरं वाटलं. आणि मी आवर्जून मी आमच्या राधान तालुक्यातनं यांच्या गावाला भेट दिली आहे. तुमचं गाव कुठे? लोटेवाडी. या लोटेवाडी गावाला मी खरोखर एवढा इथं उन्हाचा रखरखचा असं ऊन आहे आणि तिथं कशी राहतात आपली बहीण, काय मला बी काय बरोबर मला कसंच वाटतंय की हा दुष्काळ भागच दिसतोय मला. दुष्काळ भागच आहे आता ह्या वेळेस, जरा बरं झालंय. आणि कसं झालंय, तुम्ही असा बरोबर तुम्ही शेती करून हे जोडधंदा करता, मला खरोखर बरं वाटलं. आणि तुम्ही प्रत्येकाला काय करता, एखाद्याचं कुठे अडचणी कुठे येऊ नये म्हणून तुम्ही हे केले सा. कुठे आता तुमच्यात रोजगारला तुम्ही दुसऱ्याच्या तुमच्यात रोजगार येत असतीलच की, ही कमिटी असतील तुमची. तुम्ही बोर मारली हाय बघते मी, तुम्ही हे घर बांधलं सगळं. आणि खरोखर तुम्ही जावा जायचं की नाही, अतिशय अशा म्हणी जायचा तुम्ही. आणि हे पण भाऊ आहे, भाऊ म्हणजे असं की मी असं कधी आमच्या भावापासून असं कधी नाही, तर हे भावांची जोड गुळी चांगली आहे. तुम्ही पण जावा अशा भणीगत जायचा. आणि तुम्ही प्रत्येकाचं हे करता की प्रबोधन तुम्ही करावं लागायचं. काय तुम्ही आम्ही काय करतो दुसऱ्याने पण तेच करावं, चांगली शेती करावी. किंवा तुम्ही आता म्हणला तुम्हाला बाळूमामाला जातोय, देवाची पण तुम्हाला आवड आहे. आता मला वाटतं इथनं बाळूमामा दूर 250 किलोमीटर आपलं जे आता परपंचात आपल्या देवधर्म कार्यक्रम होतच असतंय सगळं. आपलं ती परंपरा आहे ते चालवत सगळं करायचं आपलं. हाय आपलं चालूच असतं. शेतातलं आहे, जनावर आहे, ती पोरं आहे, ती दूध लागते. मी शेतातलं जनावर बी लागते, तीच शेतात राहायचं म्हणल्यावर सगळंच लागतंय. कोंबड्या कुत्री सगळंच लागतंय आपलं. पण तुमच्या त्या कोल्हापुरात इकडे जरा बरं बदल असेल लय 100% लय माळला नाही आमच्याकडे. तरी आता आमच्या घराभोवताली जरा बरं झाले. जरा बरं वाटतं ना. माती भरली आमच्या लावले ती पण आता होते की मोठी आंब्याची झाडं दोन वर्ष. लावली ती सगळी. 40 झाड लावली पण. खायची लावली, शोची लावून काय करायचं आपल्याला, पोरांना खायचं झालं पाहिजे. आई वडिलांच्या माघारी तुम्ही चांगलं करून दाखवलं सर. आणि खरोखर वडिलांची तर काय बारक्यापणापासून त्यांना बघायला तुमचं खरोखर आम्ही त्यांनी कौतुक करतो. कौतुक म्हणजे असं नाही, तुम्ही शून्यातनं विश्व निर्माण करून तुम्ही शेती केली सा. आणि खरं असं कोण नाही करणार शेती. मला खरोखर त्यांचं वाईट वाटतंय की गारेगार विकलं म्हणतात. गारेगार माळवं विकून असं त्यांनी हा सगळा गाडा उभा केलेला आहे. मला खरोखर तुमचं कौतुक करायचं वाटतंय. 7 वर्ष इकली ती. इटभट्टीवर काम केलंय, लोकांच्या गँगात ज्वारी उपसाय कामाला जात होतं, रोजगाराला सगळं केलंय. एवढंच की मी लग्न झाल्यापासून कुठं कुणाच्या बांधायला नाही, पण आपलं घरचं शेरड मसर राखील, येळभर रानात जाईल, उन्हात राखील करेल, रानात घरचं असतं खुरपर. पण लोकांच्या बांधाला कधी लावलं नाही. सासर होती तेव्हा बी लावलं नाही, आणि नवऱ्यानं बी अजून लावलं नाही. आपलं हायच घरचं केलं. पहिलं जुनं व्हिडिओ बघा, हे पहिलं सगळं माळरान होतं नुसतं. बागायत रान पिकवायला एक गुंठा नव्हता. पण ही माती भीती भरून पाणी केलं, बोर हिरी पाईपलाईन केल्यामुळे आता ही जरा हिरवं दिसते तुम्हाला. हे दिसत घेता या माळाला भा करत नुसतं सगळी दगड तोंडत होतं. ही माग बघा हे कसली दगड जर पिकाला येते दगड तरी हायतीच येते तीच नांगर कशी वर येते. माळाला जमीन करायची म्हणजे ही लय ही आहे, कष्ट आहे. कष्टाशिवाय शेती नाही इथं. आणि खालच्या भागात कसं आहे, तिकडच्या काळी झार जमीन आहे, पाणी मुबलक आहे. सोडलं म्हणजे पाणी पण कमी आणि शेती एकदम हे आहे दगडा.
शेती असून काय करायचं शेतीला पाणीच नाही शेती भरपूर आहे पण त्याला पाणी ती माळाची शेती कष्ट आहे त्याला लय बस 10 एकर शेती आहे. घुसार धान्याशिवाय दुसरं काही घेताच येत नाही बागा बिगा तरी पण ज्वारी आता 20 पोती बाजरी असते गेल्या वर्षी. अरे वा. आता थोडीच केली ती काढ 90 त्यातलीच आहे की अजून 5 बाजरी. पोती. ही आता कणकी घेतली बघितलं किती माणसं खाते ती सगळी माणसं ती बाजरी खाते आणि आले गेले फॅन सुकवा जेवल्याशिवाय आम्ही राहत नाही फक्त रिलॅक्स. शांत म्हणजे यायचं 5-10 मिनिटात गेल्यावर मग तेवढ्या वेळात थांबावं तर ते बी थांबत नाही तर मग तेवढ्यात करणं बी उरकत नाही बोलायचं नाही, किती, बघितली बसायचं तुमचं किती. ती काही आपलं बघा घरात समजा 5 थांबलं दिवसभर थांबलं तर इथनं 8 पडी मटण आणायचं म्हणलं तर 12 किलोमीटर 8 जायला पडी किंवा डिगांची जायला लागतात. मग आपलं समजा माणसं भेटी आली तर थांबणारी पाहिजे निदान 1-2-4 तास तर थांबली नाही, बरोबर, पाहिजे. बरोबर. मग ते जाऊन आणायचं शिजवायचं तुम्ही बघता माझा व्हिडिओ मी स्वतः मटण बनवतो. मी बघितली की ते तुम्ही जेवण केलं. आणि लयच गडबड असेल तर सरळ मग अंडे कोंबड्या आहेत त्या अंडे पोळ्या करायच्या आपल्या बाजरी भाकर करायची आपली खावा म्हणायचं आणि आपलं राम नाही बरोबर आहे. बरोबर. तुम्ही पाहुणचार करा, पाहुणचार. दारात माणूस उपाय केला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही पाहुणचार करता मी बघितलं ते. कारण आय आमची असले उन्हात आता जरा गॅस बीस राहायचं तेव्हा आय होते तेव्हा तुम्हाला सांगतो लाकडा आय नाही त्याच्यावर चुलीवर असल्या उन्हात स्वयंपाक करून दारात एक माणूस उपाय जाऊ देत नव्हती कधी. बरोबर. मला म्हणाय का तुझ्या पैशाला काय करायचं तुझ्या खिशात मस्त 10,000 आहेत ना, तुझ्या दारातला माणूस नुसता चहाच्या पाण्यावर फळफळ नाही, काय बरोबर, करायचं बरोबर. म्हणायचे. आय आमच्यात म्हणायचे. मेन म्हणजे चहा कोणच पित नाही ती. जेवण कोण आलं तर चहा सरबत असं काय तर आणि जेवण 5-10 मिनिटात आलाय अर्धा तास थांबा जेवण करा आणि मग जा हे आपलं हे आणि त्यातच खरं माणूस की आहे. तुमच्या खिशात पैसा कोण आहे हात खिशात घालून बघत नाही. नाही बरोबर आहे. तुम्ही आलेल्या माणसाला पोट भरून त्याचा आत्मशांत करताय का बरं, नाही? आता आम्ही 200 किलोमीटर आले 250 किलोमीटर तुम्ही आता आम्ही म्हणलो तर तुम्ही आम्हाला त्यासाठी विचारलं पण नाही म्हणलं तर आम्ही काय म्हणणार. मग असं आहे ना. बरं तुम्ही कुठलं तुम्ही ते आणि माणसं कशी कोल्हापूरचं. थांबते ती आपण बोललो बसलो नीट तर थांबतात नाही आले का लगेच पळते कशा थांबते त्या काम प्रत्येकाच्या मागे असते कोणाला 2 धुयाचं भांडी धुयाची शेतीतलं काम असते. अहो, ते असणारच हा, नाही. पण त्या कामात पण थोडा वेळ आलेल्या माणसाला थोडा वेळ काढून दिला पाहिजे. नाही बरोबर आहे. बरोबर आहे ना सांगा ना काय करायचं आहे? तुमच्या घरी आता रोज आता आमच्या घरी नाही म्हणलं रोज दिवसा 2-4 फॅमिली येते पटना. आता यायचं आम्ही ताईला फोन ऐकले की आता तुमच्या सांगले घरी कोण सांगू ताईला. नका. बरं. पण आमच्यात कटाळ कोणही दोघी पिन म्हणजे घरातल्या घरात किती पण पाठाला असू द्या पण ही पिन नाही पाहुणे आणि आल्यावर दुसरी फोन नाही भाऊची आमच्यात पिन ती नाही. सवयच आहे पहिल्यापासून. आमच्यात आमचं किती पण पाठाला असू तिकडं पण आलेल्या ह्याच्यात बायको पिन नाही आणि भाऊचं पिन नाही. आम्ही नसलो तर भाऊचं करून घालणार आणि आम्ही असलो तर मग हाय आम्ही करून हा, घालणार. बरोबर. पण माणूस नाराज होऊन गेला नाही पाहिजे हे तत्व आहे. म्हणजे आईची शिकवण आहे पहिल्यापासून. आई शिकवण आहेच. हा म्हणजे ती पहिल्यापासून या बायासनी मी वळण चांगलं लागले पहिल्यापासून. बरोबर ते संस्कार आहे ना. आणि आता आम्ही जर नसलो पोरं जरी आम्ही राहणार असलो पोरं लगेच आले तांबरून देते ती. ती आमची मोठी पुरगी नाही पुरगी वाढवत गाडी येते तांबे घेऊन येते. मग तिथं तुम्ही गाडी दिसते मला आधी 2-3 तांबे भरून ठेवते आल्यावर पटापटा पडते हे आपण जसे शिकवल तसे लेकरी करते हो. तर आलाय आपला आता थांबा बाजरी भाकर बिकर करतो थोड्या वेळ. आता उन्हाचा प्रवास करू नका मस्त तुम्हाला जायचं कोल्हापूरला पण तासभर थांबा ऊन पिन खाली होते आपलं बाजरी भाकर अंडे पोळी बिळी विश्रांती घ्या थोडा वेळ तोपर्यंत स्वयंपाक होते मग जेवण करून मग जा. 5-10 मिनिटं आपलं जरा रेस्ट पाहिजे कारण ह्या ऊन टेम्परेचर बघता किती आहे लय बेकार आहे असं डोकं असं ती चालतं. 2 दरवाजे उघडले तर मग बरं वाटतं नाही तर बसू वाटत नाही. दादा पहिल्यांदा आपण थोडं पोर्ची मध्ये बसलं बाहेर हायला पुढं उन्हाळ्या जवळ मैदान मग इकडे दरवाजा उघडला हाल मधला तर मला सांगतो इकडे पायरीच बसले माझ्या. नाही, मला इकडे वारायला म्हणून गुन्हा इथून बसूया. तर इथं भारी आहे. पण पहिले नाही ऊनच आता महिना कुठला आला हे मार्च संपत आला एप्रिल आता पुढच्या नाही चैत्र महिन्यात वैशाखात ऊनच असतंय लय ऊन. लय ऊन असतं. आपल्याकडे काय एवढं जास्त नाही. तुमच्याकडे ऊन कमी आहे हो. पाऊस पण सगळं नाही पाणी. हिरवळ जास्त आहे ना तुमच्या तिथं हवा गार वाटते. तुमच्याकडे ऊस आहे तर केळी आहे आणि द्राक्षे उन्हाळा आहे. असल्यामुळे धूप द्राक्षाचं लागते. ठिकाण आहे. मग द्राक्ष असते ऊस, भात, मका भात आणि केळी असते केळी. मग त्याच्यामुळे ती शे ना गारवा राहतोय आणि उसाला तुमच्याकडे कंटिन्यू पाणी नसते सोबत सगळं पाणी नाही. मग आता इथं पाठीमाग रात्री पाणी दिले रान वाढल्याकडे झाले रात्री दिले रात्री दिले 6 वाजता हे तुकडं 2 रात्री दिवसाला पाणी दिले, आहे इथं. दिले. पाणी पुरते ना बस. हाय बरं. पाणी मस्त भरपूर आहे हिरीला पाणी आहे बोरला पाणी आहे तळ्यात पाणी तुम्ही ते आहे हिरी- नव्हतं तेव्हा काय नव्हतं मस्त नव्हतं वाफेला बी नव्हतं वापरायला नव्हतं मस्त फजिती केली
काही नाव घेत नाही होत त्यांची. नाही. तुमची विहीर मी बघितली की होय चांगलं पाणी आहे म्हणून नशिबाने लागले आता. आता जाऊन येऊ आपण हिरीगुडी याला टाकून तोपर्यंत स्वयंपाक होतोय. लवकर होते. नाही नाही करतो किती वेळ लागतो आलाय बाजरीच्या भाकरी खावा. आलाय तुम्ही गरम आता गरम अर्धा भाकरी तास करतो. लगेच कसं आहे माहिती आहे का? मला भाकरी असं भात करा समुद्रात. होय भात घालते. बरोबर. काल तर ताई की नाही ती बाजरीची भाकरी केली मला ती भाकरी पहिल्यांदाच झाली. मित्रांनो माणसामध्ये बनवायचं. दादा आल्याच मित्रांनो बघा आता यांना जेवाय बवाय मस्त पैकी जरा थांबा म्हणतो झोपा आपला निवांत प्रवास केलेला आहे पंढरपूरवरनं. काल गेलो तर पंढरपूरला त्यातलं दर्शन घेतलं असेल आता निवांत म्हणलं जरा 5-10 मिनिटं थांबा जेवून आपलं मग हिरवाच आपलं जाते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.